बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा भाजपाशी संबंध नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर हल्ल्याचा निषेध, हल्ला करणाऱ्याला अटक झाली पाहिजे। गायकवाडांवरील हल्ल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपवर होणाऱ्या आरोपांचं खंडन केलेलं आहे। गायकवाडांवरील हल्ल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंनी देखील अटकेची मागणी केली आहे। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंगण फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे। दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। काल प्रवीण दादांशी बोललो, ही घटना आम्ही टीव्हीवरच पाहिली, धक्कादायक आणि महाराष्ट्राला लाजवणारी। कुठल्याही पक्षाने ती केली असेल तरी असं कुठलंही कृती ही चुकीचंच आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते। मी सातत्याने त्यांच्याशी बोलते आहे, कालही बोलले। तिथले एसपी जे आहेत कुलकर्णी, त्यांनाही काल संध्याकाळी ही बातमी आल्यानंतर फोन घेऊन केला, त्याच्याकडून माहिती घेतली मी स्वतः। आणि आपण आता अपेक्षा करूया की त्यांना न्याय मिळेल। अशा कुठल्याही कृतीचा मी जाहीर निषेध करते आणि असं करून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्याच्यावर अजूनही ऍक्शन होत नाही, हे धक्कादायक आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला लाजवणार आहे।